नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आत्तापर्यंत आपण 1 ते 4 भाग आणि 4A भाग म्हणजेच संघराज्य व राज्य क्षेत्र, त्याचबरोबर नागरिकत्व, त्यानंतर तिसरा भाग मूलभूत हक्क, चौथा भाग राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आणि चौथा A भाग मूलभूत कर्तव्य ह्या सर्वांचा अभ्यास केलेला आहे। तर यानंतर आपण एक एक टॉपिक म्हणजे जसं की राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, त्यानंतर संसद याप्रमाणे अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। राष्ट्रपतीचे सुरुवातीला सर्व कलमे आणि त्यातील तरतुदी ह्या पाहून घेऊत आणि त्यानंतर आपण कलमांचा सविस्तर अभ्यास करूया। तर राष्ट्रपती संबंधित कलमे: कलम 52 भारताचे राष्ट्रपती, कलम 53 संघराज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीला असतील, कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूक, कलम 55 राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत, कलम 56 राष्ट्रपतीचा कार्यकाळ, कलम 57 राष्ट्रपतीच्या पुनर्निवडीसाठी पात्रता, कलम 58 राष्ट्रपतीपदी निवड होण्यासाठी आवश्यक पात्रता, कलम 59 राष्ट्रपतीपदाच्या अटी, कलम 60 राष्ट्रपतीपदाची शपथ किंवा वचनबद्धता, कलम 61 राष्ट्रपतीपदाच्या महाभियोगाची प्रक्रिया, कलम 62 यामध्ये राष्ट्रपतीपद रिक्त झाल्यास निवडणूक घेण्याचे कालावधी दिलेला आहे। त्यानंतर कलम 65 उपराष्ट्रपतीने प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करणे किंवा राष्ट्रपतीची कार्य करणे, कलम 71 राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधी बाबी, कलम 72 राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार, कलम 74 राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी व सहाय्य करण्यासाठी मंत्रिमंडळ, कलम 75 मंत्रिमंडळासंबंधित इतर तरतुदी, नियुक्ती, कार्यकाळ आणि वेतन, त्यानंतर कलम 76 भारताचा न्यायवादी। आता तुम्ही म्हणसाल की कलम 76 भारताचा न्यायवादी आहे, तर मग इथे का नमूद केला आहे राष्ट्रपती संबंधी कलमामध्ये? तर राष्ट्रपती संबंधी कलमामध्ये भारताचा न्यायवादी याच्यासाठी नमूद केलेला आहे की भारताच्या महान न्यायवाद्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात। त्यानंतर कलम 77 हे भारत सरकारचे कामकाज चालविणे, कलम 78 राष्ट्रपतीला माहिती देण्याबद्दल व इतर बाबतीत पंतप्रधानाचे कर्तव्य, कलम 85 संसदेची अधिवेशने, तहकुबी आणि विसर्जन राष्ट्रपती करतील, कलम 111 संसदेने संमत केलेल्या विधेयकांना मान्यता देणं, कलम 112 केंद्रीय अर्थसंकल्प किंवा वार्षिक आर्थिक पत्र किंवा त्याला वार्षिक वित्तीय पत्र सुद्धा म्हटलं जातं, कलम 123 अध्यादेश जारी करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार, कलम 143 सर्वोच्च न्यायाधीशाशी विचारविनिमय करण्याचा अधिकार। याचबरोबर आणीबाणी संबंधी सुद्धा काही कलमे जे की राष्ट्रपती संबंधी आहेत, जसं की कलम 352, 360 ही सर्व कलमे आता आपण सविस्तर अभ्यासूया। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा। भारताचे राष्ट्रपती हे भारतीय सशस्त्र दलाचे प्रमुख असतील, म्हणजे वायू, जल आणि थल या तिन्ही सशस्त्र दलाचे ते प्रमुख आहेत। त्यानंतर कार्यकारी मंडळाचा ते अविभाज्य भाग आहेत, कायदे मंडळाचा ते भाग आहेत। त्याचबरोबर भारताचे पहिले नागरिक म्हणून सुद्धा भारताचे राष्ट्रपती यांचा मान आहे। देशाच्या कार्यकारी विभागामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व भारताचा महान न्यायवादी यांचा समावेश होतो। देशाचा सर्व कारभार त्यांच्याच नावाने चालविला जातो। राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात। भारतीय संविधानात भाग 5 मध्ये कलम 52 ते 62 पर्यंत भारताच्या राष्ट्रपतीविषयी तरतुदी आहेत। कलम 52 मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल
असं सांगितलेलं आहे. कलम 53 मध्ये कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असते. त्याचबरोबर राष्ट्रपती संघराज्याचा संरक्षण दलाचे सरसेनापती असतील म्हणून सांगितलेलं आहे आणि ही तरतूद आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. कलम 53 मध्ये सरसेनापती असतील हे सांगितलेलं आहे. म्हणजे जर आपल्याला उद्या असा प्रश्न आला की कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती हे सरसेनापती आहेत, तर ते आहे कलम 53. यानंतर कलम 54 राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण कोण भाग घेणार. हू हे शब्द लक्षात ठेवायचा, म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर किंवा या कलमातील जे काही तरतुदी आहेत त्या लक्षात ठेवता येईल. यालाच आपण इलेक्टेड कोलॅज असं सुद्धा म्हणतो राष्ट्रपतीच्या निवडणुकीचं. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी निर्वाचन गणामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्य येतात. निवडणुकीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्य म्हणजे जे काही निवडून आले तेच, राज्यसभा असो की ते लोकसभा असो. त्याचबरोबर राज्याच्या विधिमंडळाचे निर्वाचित सदस्य म्हणजे राज्याच्या विधिमंडळ जे असतं त्याचे निवडून आलेले सदस्य. त्याचबरोबर आपण 17वी घटनादुरुस्ती 1992ला केली आणि दिल्ली आणि पुदुचेरी या 2 केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभाचे सुद्धा निर्वाचित सदस्य आपण यामध्ये ॲड केलेले आहेत. मग कोण भाग घेत नाही, तर लोकसभा, राज्यसभा व राज्य विधिमंडळ यांचे जे कोणी नामनिर्देशित सदस्य असतात ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत. त्याचबरोबर राज्य विधिमंडळ जर द्विग्रही असल्यास विधान परिषदेचे सर्व सदस्य त्यात भाग घेत नाहीत आणि जर मुख्यमंत्री, राज्याचा मुख्यमंत्री जर विधान परिषदेचा असेल तर तो सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाही. त्यानंतर दिल्ली व पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेमधील नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. यानंतर कलम 55. कलम 55 या जेव्हा आपण राष्ट्रपतीची निवडणूक आणि राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत 54 आणि 55 कलमामध्ये कन्फ्युजन होतो. त्यामुळं 54 कलम हू आणि 55 कलम हाऊ ह्या 2 गोष्टी इंग्लिशमधून लक्षात ठेवायच्या, म्हणजे कन्फ्युजन क्लिअर होतं. तर कलम 55 मध्ये राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धती किंवा प्रक्रिया असं सांगितलेलं आहे. तर ही प्रक्रिया प्रमाणशील प्रतिनिधित्वावर अवलंबून आहे. एकल संक्रमणीय पद्धतीने राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत असते. प्रत्येक राज्यातील आमदाराच्या मताचे मूल्य त्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. मग आमदाराचं मूल्य कसं काढतात, तर राज्याच्या एकूण लोकसंख्या भागिले राज्य विधिमंडळ सभेचे निवडून गेलेले सदस्य गुणिले 1/1000 या पद्धतीनं राष्ट्रपतीच्या एका निवडणुकीमध्ये एका आमदाराच्या मताचं मूल्य काढलं जातं. यातली एक ना एक ओळ खूप महत्त्वाची आहे, त्यामुळं तुम्ही जर नोट्स काढत असाल तर प्रत्येक ओळ लिहून तुमच्या नोट्समध्ये ठेवा. कलम 56. कलम 56 यामध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाळ दिलेला आहे. राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्ष आहे. तत्पूर्वी ते राजीनामा देऊ शकतात उपराष्ट्रपतीकडे आणि जर महाभियोग प्रक्रिया लागली तर मात्र तत्पूर्वी त्या पदावर म्हणजे ते पदावर राहू शकत नाहीत, कारण त्यांच्यानंतर पदावर येणारा जो कोणी राष्ट्रपती असेल तोपर्यंत ते पदावर राहतात आणि त्यांच्या कार्यकाळापेक्षा जास्त वेळ ते पदावर राहू शकतात. ही सुद्धा गोष्ट कार्यकाळाच्या बाबतीत लक्षात ठेवायची. महाभियोग प्रक्रिया जर लागली तर महाभियोग प्रक्रियेमध्ये कशामुळं महाभियोग लागतो राष्ट्रपतीला, तर फक्त आणि फक्त एकच गोष्ट म्हणजे राजघटनेचा भंग या गोष्टीमुळंच राष्ट्रपतीवर महाभियोग लागत असतो. आणि राजघटनेचा भंग या म्हणजे गोष्टीबद्दल
राजघटनेमध्ये काहीही स्पष्ट सांगितलेलं नाही. मग राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये कोण कोण भाग घेतं? तर राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये ते चालू शकतात आणि नामनिर्देशित तसेच नियुक्त सदस्य राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये संसदेच्या भाग घेऊ शकतात. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित असो की नामनिर्देशित सदस्य असो कोणीच भाग घेऊ शकत नाही. त्याचबरोबर दिल्ली आणि पुदुचेरीचे सुद्धा जे काही सदस्य आहेत ते भाग घेऊ शकत नाहीत राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये. राष्ट्रपतीचा महाभियोग राज्यसभेत किंवा लोकसभेत कोणत्याही सभागृहात चालू शकतात आणि लोकसभा आणि राज्यसभा म्हणजेच संसदेमधले प्रत्येक सदस्य राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये भाग घेतो. मतदानामध्ये नाही, पण महाभियोगामध्ये राष्ट्रपतीच्या संसदेतील प्रत्येक व्यक्ती भाग घेत असतो. यानंतर कलम 57. कलम 57 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पात्रता दिलेली आहे. संवैधानिकदृष्ट्या पाहायचं झालं तर एक व्यक्ती कितीही वेळा आपल्या भारताचा राष्ट्रपती बनू शकते, पण आजपर्यंत फक्त 2 वेळा भारताचे राष्ट्रपती हे पहिले जे राष्ट्रपती बनले होते राजेंद्र प्रसाद हेच 2 वेळा राष्ट्रपती बनले. त्यानंतर मात्र कोणतेही राष्ट्रपती परत राष्ट्रपती बनले नाहीत. पण ही अमेरिकेमध्ये अशी अट आहे का? तर नाही. अमेरिकेमध्ये जास्तीत जास्त 2 वेळा एखादा राष्ट्राध्यक्ष बनू शकतो. पण आपल्या देशामध्ये कितीही वेळा राष्ट्रपती बनू शकतो, पण आजपर्यंत फक्त 2 वेळा सलग 2 वेळा राष्ट्रपती बनणारा एकमेव राष्ट्रपती आहे, ते म्हणजे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद. यानंतर कलम 58. कलम 58 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधीची पात्रता दिलेली आहे, ज्यामध्ये ती व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे, तिचे वय 35 वर्ष पूर्ण पाहिजे, लोकसभा सभासद म्हणून निवडून येण्यास पात्र असली पाहिजे, त्याचबरोबर भारत सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावर लाभाच्या पदावर राहू नये आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, केंद्रातील राज्यातील मंत्रिपद हे लाभाचे पद नाहीत, असं सुद्धा या कलमामध्ये सांगितलेलं आहे. यानंतर कलम 59. कलम 59 मध्ये राष्ट्रपती पदाच्या अटी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नामांकन भरणाऱ्या उमेदवारास कमीत कमी 50 मतदारांनी प्रस्तावित केले पाहिजे व 50 मतदारांनी त्यांच्या नावाचं अनुमोदन दिलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी RBI मध्ये 15,000 रुपये ठेवले पाहिजेत. हे कलम 59 मध्ये राष्ट्रपती पदासंबंधीच्या अटी दिलेल्या आहेत. 58 मध्ये पात्रता, 59 मध्ये राष्ट्रपती पदाच्या अटी आणि 57 मध्ये काय आहे तर पुनर्निर्मितीची नियुक्तीची पात्रता. यानंतर कलम 60. राष्ट्रपतीला शपथ व प्रतिज्ञा. जर भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राष्ट्रपतीला शपथ आणि प्रतिज्ञा देतात. जर ते ॲबसेंट असले तर सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असतील जे सर्वोच्च न्यायालयातील ते राष्ट्रपतीला शपथ व प्रतिज्ञा देतात. म्हणजेच कलम 60 मध्ये राष्ट्रपतीची शपथ व प्रतिज्ञा आहे. यानंतर कलम 61. कलम 61 मध्ये राष्ट्रपतीवरील महाभियोग प्रक्रिया आहे आणि महाभियोग प्रक्रिया केव्हा लागते तर राष्ट्रपती फक्त आणि फक्त राजघटनेचा भंग केला या कारणावरून राष्ट्रपतीला महाभियोग प्रक्रिया लागते. राजघटनेमध्ये राजघटनेचा भंग म्हणजे काय याची व्याख्या दिलेली नाही आणि महाभियोग कोणत्या सदनात होतो तर संसदेच्या कोणत्याही सदनात होतो. भाग कोण घेतं तर संसदेतील सर्व निर्वाचित त्याचबरोबर नॉमिनेटेड सदस्यसुद्धा महाभियोगामध्ये भाग घेतात. यानंतर कलम 62. आता कलम 62 मध्ये ज्यावेळेस राष्ट्रपती पद रिक्त होते त्यावेळेस निवडणूक घेण्याचा कालावधी सांगितलेला आहे. तर तो किती आहे
तर निवडणूक घेण्याचा कालावधी 6 महिन्याच्या आत आहे आणि 6 महिन्याच्या आत अनिवार्य आहे राष्ट्रपतीची निवडणूक घेणं. नव्याने निवडून आलेले राष्ट्रपती हे केवळ उरलेल्या काळासाठी नसून ज्या तारखेला ते पदभार स्वीकारतात तिथून 5 वर्ष कार्य करतात. जर एखाद्या वेळेस कसं झालं, राष्ट्रपती एखादे वारले तर त्याच्यानंतर जेव्हा राष्ट्रपती शपथ घेतात तिथपासून 5 वर्षापर्यंत ते राष्ट्रपती राहत असतात. पण जर म्हणजे 3 वर्ष झालेत आणि 2 वर्ष राहिलेत एखाद्या राष्ट्रपतीच्या आणि तेव्हा निवडणूक झाली तर तिथून सुद्धा ते 5 वर्षच असतात पुढे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याचबरोबर राजीनामा, पदच्युती आणि मृत्यू यामुळे रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती पदभार स्वीकारतात. उपराष्ट्रपतीसुद्धा नसतील तर त्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद स्वीकारतात. जेव्हा डॉक्टर झाकीर हुसेन व फखरुद्दीन अली अहमद हे 2 राष्ट्रपती पदावर असताना मृत्यू पावलेले आहेत. आणि तेव्हा काय झालं तर जेव्हा डॉक्टर झाकीर हुसेन यांचा मृत्यू झाला त्यावेळेस उपराष्ट्रपती व्ही गिरी होते आणि त्यांनी तेव्हा राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारला. पण नंतर त्यांनी राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला उपराष्ट्रपती पदाचा आणि ते राष्ट्रपती काही काळासाठी झाले होते. तेव्हा त्यांनी उपराष्ट्रपती पदाचा आणि राष्ट्रपती पदाचा राजीनामा देऊन त्यांनी निवडणुकीत भाग घेतला. तेव्हा मुख्य न्यायाधीश एम हिदायतुल्ला हे प्रभारी राष्ट्रपती झालेले होते. त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवायची. जेव्हा झाकीर हुसेन मृत्यू पडले तेव्हा उपराष्ट्रपती व्ही गिरी यांनी राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारला. पण ज्यावेळेस उपराष्ट्रपती व्ही गिरी यांनी राष्ट्रपती पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपती निवडणुकीत भाग घेतला, म्हणजे परत निवडून आल्यानंतर ते 5 वर्षासाठी राष्ट्रपती राहिले असते. तेव्हा राष्ट्रपती उपराष्ट्रपती असे दोन्ही पद रिक्त झाल्यामुळं आपल्या देशाचे जे मुख्य न्यायाधीश होते सर्वोच्च न्यायालयाचे एम हिदायतुल्ला यांनी प्रभारी राष्ट्रपती म्हणून कार्य पाहिलेलं आहे. यानंतर आपण काय करूया, राष्ट्रपती पदाचे अधिकार व कार्य यानुसार आपण राष्ट्रपती पदाचा अभ्यास करूया. राष्ट्रपतीच्या अधिकारामध्ये पहिला अधिकार आपण पाहणार आहोत कार्यकारी अधिकार. कार्यकारी अधिकारामध्ये मुख्यतः नियुक्त्या येतात. तर पंतप्रधानाची आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच ते पद धारण करू शकतात. ह्या सर्व गोष्टी राष्ट्रपती करतात. त्याचबरोबर महान न्यायवादी व त्यांचे वेतन व भत्ते आणि नियुक्ती हे सर्व राष्ट्रपती करतात. त्यानंतर महालेखापरीक्षक, मुख्य निवडणूक आयुक्त व इतर सदस्य हे राष्ट्रपती नियुक्त करतात. त्याचबरोबर परराष्ट्र राजदूत म्हणजे जे काय फॉरेन सर्व्हिसेस असतात त्यांचे राजदूत, त्याचबरोबर उच्च आयुक्त यांच्या नियुक्त्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सदस्य यांच्या नियुक्त्या, राज्यपाल व वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्त्या, त्याचबरोबर प्रशासनाविषयी माहिती पंतप्रधानाकडून मागू शकतात. ते कोणत्याही क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र घोषित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. प्रशासनाद्वारे केंद्रशासित प्रदेशाचा थेट कारभार पाहण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतीकडे आहे. आणि SC आणि ST म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स व इतर मागासवर्गीय यांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आयोग नियुक्त राष्ट्रपती करत असतात. यानंतर कायदेविषयक अधिकारामध्ये राष्ट्रपती हे भारतीय संसदेचा अविभाज्य भाग आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण संयुक्त बैठक बोलविणं हे कलम 108 मध्ये आहे, ते राष्ट्रपती बोलवतात. मग या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात तर संयुक्त बैठकीचे अध्यक्ष फक्त आणि फक्त लोकसभेचे सभापतीच संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात. त्याचबरोबर संसदेचे अधिवेशन बोलवणे, तहकूब करणे किंवा लोकसभा विसर्जित करणे हे अधिकार राष्ट्रपतींना असतात. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या बैठकींना राष्ट्रपती हे संबोधित करत असतात. त्याचबरोबर संसदेत प्रलंबित असलेल्या कोणतेही विधेयकाबाबत ते संसदेला संदेश
पाठवू शकतात की हे प्रलंबित आहेत म्हणून. जेव्हा संसदेचे अधिवेशन चालू नसते आणि एखाद्या विषयावर तातडीने कायदा करायचा गरज असते तेव्हा राष्ट्रपती वटहुकूम काढतात. याचं कलम 123 आहे आणि हा कायदेविषयक खूप महत्त्वपूर्ण अधिकार राष्ट्रपतींना असतो. या वटहुकमाला कायद्याइतकी शक्ती असते, परंतु संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर 6 आठवड्याच्या आत याला मंजुरी मिळणे आवश्यक असते. त्याचबरोबर साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या 12 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती राज्यसभेवर करत असतात. आता काही बाबतीत अहवाल सादर करायला सुद्धा राष्ट्रपती सांगतात. जसं की UPSCचा वार्षिक अहवाल राष्ट्रपती सादर करण्यास सांगतात. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना सुद्धा ते अहवाल सादर करायला सांगतात. त्याचबरोबर वित्त आयोगाच्या शिफारशी सुद्धा राष्ट्रपती सांगतात. काही विधेयकासाठी पूर्वसंमतीसुद्धा राष्ट्रपतीची आवश्यक असते. ज्याप्रमाणे संसदेत मांडण्यापूर्वी नवीन राज्याची निर्मिती करणं, त्याचबरोबर विद्यमान राज्याच्या सीमा बदलण्याचे विधेयक आणि धनविधेयक या सर्व गोष्टींसाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती असणं गरजेचं आहे. आता भाग 18 मधील ज्या काही आणीबाणीविषयक कलमे आहेत, जी 352 ते 360 पर्यंत, या कलमांचा सुद्धा राष्ट्रपतींना अधिकार आहे. कलम 352 राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. पण केव्हा? जेव्हा सशस्त्र उठाव किंवा युद्ध किंवा परकीय आक्रमण देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास तेव्हा 352 कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती घोषित करू शकतात. त्यानंतर कलम 354 आणीबाणीच्या काळात केंद्र व राज्य यांच्यातील कराराच्या किंवा बाकी कोणते वाटप जे असेल त्याचं नियमन राष्ट्रपती बदलू शकतात. त्यानंतर कलम 356 राष्ट्रपती राजवट लागू करणं. यानंतर कलम 357 राष्ट्रपती राजवट लागू असताना त्या राज्यातील कायदे करण्याचा अधिकार राष्ट्रपतीद्वारा नियुक्त केलेल्या व्यक्तीला किंवा स्वतः राष्ट्रपती किंवा संसदेला मिळत असतात. त्यानंतर कलम 359 राष्ट्रपती आदेश काढू शकतात आणि काही मूलभूत हक्काचं निलंबन करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की कलम 20 आणि 21 कोणतीही परिस्थिती येऊ द्या, कलम 20 आणि 21 कधीच रद्द होऊ शकत नाही किंवा स्थगित होऊ शकत नाही. हे सुरक्षेचं कवच आहे मूलभूत हक्कातील 20 आणि 21 कलमाला. त्यामुळं लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस परीक्षेत असा प्रश्न आला की 20 आणि 21 कलम रद्द होतं, तर हे वाक्य टोटली चुकीचं आहे. यानंतर कलम 360 जे की आर्थिक आणीबाणीविषयी आहे. राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी जाहीर करू शकतात, पण आत्तापर्यंत एकाही वेळेस राष्ट्रीय आर्थिक आणीबाणी जाहीर झालेली नाही. यानंतर न्यायविषयक अधिकार. राष्ट्रपतींना न्यायविषयक अधिकारामध्ये जसं की उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नियुक्त्या करणं, बदली करणं हे अधिकार आहेत. त्याचबरोबर त्यांना कलम 72ने दयेचा अधिकारसुद्धा प्राप्त झालेला आहे. दयाच्या अधिकारामध्ये त्यांना 5 प्रकारे दया दाखवता येते. जसं की क्षमामध्ये आपण शिक्षा व दोष पूर्णपणे माफ किंवा निर्दोष मुक्तता करता येते राष्ट्रपतींना. त्याचबरोबर शिक्षेचे स्वरूप बदलता येते. जसं की एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झालेली आहे तर ती शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलता येते. त्यानंतर सवलत. आता सवलत कशी देता येते तर कालावधी कमी करणं. जसं की 2 वर्षासाठी शिक्षा झालेली आहे पण तेवढा तीव्र त्यांचा गुन्हा नाही तर ते 1 वर्षापर्यंत शिक्षा करू शकतात. शिक्षा काही काळ पुढे सुद्धा ढकलू शकतात. जसं की एखादी महिला गर्भवती आहे तर तिला बाळातीन होजेपर्यंत तिची शिक्षा पुढे ढकलली जाते. त्याचबरोबर शिक्षेला
विराम पण देता येतो. जर एखादा व्यक्ती अपंग असेल किंवा एखादी महिला गर्भवती असेल, अपंग असेल, तर त्या शिक्षेचा मध्येच विराम देता येतो राष्ट्रपतीला. अशा 5 प्रकारे राष्ट्रपतीला दया दाखवता येते. त्याचबरोबर न्यायविषयक अधिकारामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागणे, पण हा सल्ला मानायचा की नाही हे राष्ट्रपतीला बंधनकारक नाही, त्यांच्या मर्जीवर डिपेंड आहे. यानंतर आर्थिक अधिकार. आता राष्ट्रपतींना आर्थिक अधिकार काय आहेत, तर पूर्व परवानगीशिवाय धनविधेयक संसदेत मांडता येत नाही, हा एक आर्थिक अधिकार आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर त्यांच्या शिफारशीशिवाय अनुदानाची मागणी करता येत नाही आणि संचित निधी किंवा आगाऊ निधी जो असतो तो सर्व काही राष्ट्रपतीच्या अधिपत्याखाली असतो आणि त्यांच्या परवानगीशिवाय संचित निधीतून 1 रुपयासुद्धा काढता येत नाही. याचबरोबर त्यांना लष्करी अधिकार आहेत, हे तर आपल्याला माहीत आहे, कारण ते लष्कर प्रमुख आहेत. भारताचं संरक्षण दलाचा सर्वोच्च सरसेनापती म्हणून आपण राष्ट्रपतीला ओळखतो. त्यामुळं थल, वायू, नाविक यांचे सर्वच्या सर्व प्रमुखांची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात.